नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मला आली होती रबडी फ्लेवर केकची ऑर्डर हाफ KGची. तर त्याच्यासाठी मी 1 कप प्रीमिक्स पाणी, तेल आणि रबडी फ्लेवर इमल्शन टाकून 1 ड्रॉप येलो कलरचा टाकला आहे. 5 इंचीच्या टीनमध्ये बेक केलं आहे मी गॅसवरती. एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे. केक चांगला गार करून घ्यायचा आहे. कट करायचे 4 लेयर. जर समजा गरम असेल केक तर तुम्ही कट करून गार करायला ठेवून द्या. गार झाल्यानंतर ना आपल्याला एका बोर्डवरती घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट टर्न टेबलवर पण करू शकता, नाहीतर असं मी करते तसंही करू शकता. ही रबडी मी घरी बनवली होती. तर सेकंड लेयर जी होती ना ती मी ठेवून घेतलेली आहे. एक पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून फिल करायची. साईडनं बॉर्डर द्यायची. बॉर्डर दिल्यानंतर ना त्याच्यामध्ये रबडी ॲड करून घ्यायची. ॲड झाल्यानंतर ना त्याच्यावरची लेयर ठेवायची. सेम प्रोसेस तशीच करायची. दुधाने सोकिंग झाल्यानंतर ना क्रीम लावायची. क्रीम लावून झाल्यानंतर ना साईडला एक बॉर्डर करायची. म्हणजे आपण जी रबडी टाकतोय ती बाहेर यायला नको. रबडी टाकून झाल्यानंतर ना मी थर्ड लेयर ठेवली. थर्ड लेयरला ठेवून मी साईडून क्रम कोट करून घेतलं. क्रम कोट झाल्यानंतर ना मी परत दुधाने सोकिंग केली. पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेतली. साईडून बॉर्डर तयार केली. बॉर्डर झाल्यानंतर ना रबडी ॲड करून घेतली. रबडी ॲड केल्यानंतर ना सगळ्यात जी लास्टची जी लेयर आहे ना ती ठेवली. ती ॲक्च्युली माझ्या लक्षात नव्हती सोकिंग करायची, तर मी विसरून गेले. ती क्रीम काढली, सोकिंग केली आणि मग क्रम कोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिली. क्रम कोट झाल्यानंतर ना सेट करायचं आपल्याला अर्धा तास तरी फ्रीजमध्ये सेट करून ठेवायचे. सेट झाल्यानंतर ना तुम्हाला जी डिझाईन हवी आहे, कस्टमरने सांगितली आहे ती डिझाईन तुम्ही करू शकता. आता मी इथं फ्रीजमध्ये ठेवली. फ्रीजमधनं काढल्यानंतर ना मी आपला एक क्रीमचा लेयर देऊन घेतला. क्रीम लेयर दिल्यानंतर ना आपल्याला तुम्ही स्पॅच्युलाने फिनिशिंग देऊ शकता, नाहीतर नाईफने देऊ शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे. तर मी इथं सगळी क्रीम जी आहे ती काढून घेतली एक्स्ट्राची. लेयर केलं आणि पायपिंग बॅगमध्ये मी क्रीममध्ये थोडा येलो कलर मिक्स केला होता. येलो कलर मिक्स केल्यानंतर ना मी असे डॉट्स देऊन पॅलेट नाईफनीच अशी डिझाईन केली. म्हणजे फर्स्ट टाईमच ही डिझाईन ट्राय करत होते. तर ही डिझाईन ट्राय केली. सेम सेकंड लेयर पण सेम तसंच दिलं. डॉट्स देऊन पॅलेट नाईफनी वरच्या साईडला स्वाईप अप करत गेले. नंतर ना मग क्रीम थोडीशी जास्त मी डार्क येलो केली. सेम प्रोसेस तशीच करायची. तुम्हाला जी डिझाईन हवी आहे तशी तुम्ही डिझाईन करू शकता. मी लास्टपर्यंतच केलं तसं. आणि बॅकग्राऊंडला थोडासा व्हॉईस येत असेल तर थोडंसं इग्नोर करा. वरून मी एक नोझल घेतला, त्याच्याने राऊंड करून घेतलं आणि मध्ये गॅप होता, सो मग मी रबडीच फिल केली टेस्ट अजून जास्त चांगला येण्यासाठी. रबडी फिल केल्यानंतर मी ड्रायफ्रूटने गार्निशिंग केली, डिझाईन केली. तर हा होता हाफ KGचा रबडी फ्लेवरचा केक. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.